तुम्हाला स्टेजवर बोलायला लावलं की हातपाय थरथर कापतात. डोळ्यामधून काही जणांच्या पाणी पण येतं आणि स्टेजची भीती मनामध्ये एवढी भरते की परत स्टेजवर जायला आपण नकोच म्हणत असतो. लक्षात घ्या, स्टेजवर बोलायला सांगितलं की हा प्रॉब्लेम सगळ्यांमध्ये होत असतो. हातपाय थरथर कापणं, आवाज अडथळतो, हृदयामध्ये जोरात धडधड सुरू होते. हे तुमच्याच बाबतीमध्ये होत नाही, 90% लोकांच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी सुरुवातीला होतच असतात. इव्हन मी पण जेव्हा स्टेजवरती गेलो होतो, माझ्या पण बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतच आलेल्या आहेत आणि अजून पण होतात. तरी पण मी त्याच्यावरती मात कशी करतो, लक्षात घ्या, तुम्ही कुमकवत नसता आणि कुमकवत नाहीये हे जवळपास सगळ्यांना माहित असतं. प्रत्येकासमोर बोलायचं असतं पण हिंमत होत नाही. 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की तुम्ही स्टेजवरती कसं बोलू शकता आणि तुमच्यामध्ये हिंमत ती कशी येणार आहे. काही उपाय मी सांगतो जे मी पण करत आलेलो आहे आणि सुरुवातीला पण केलेले आहेत, आता पण करतो आणि माझ्या जेवढे काही स्टुडंट आहेत त्यांना पण सांगत असतो आणि जबरदस्त पद्धतीने आता ते स्टेज गाजवत आहेत. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. माझं नाव आहे सनी चाबुकस्वार. गेली 10 ते 12 वर्ष झालं मी मुलांना स्टेज डेअरिंगचे सेमिनार शिकवतोय. कॉर्पोरेट कंपनीमध्ये पण कम्युनिकेशन स्किल आणि स्टेज डेअरिंग हे मी आतापर्यंत शिकवत आलेलो आहे. एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जे उपाय सांगणार आहे ते परफेक्टली तुम्ही लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावरती काम करायचंय. पहिलं तर आहे की लोक तुमची चूक शोधत नाहीत. कधीही मनामध्ये हे पकडू नका, कारण आपल्या मनामध्ये तीच भीती असते की आपल्याला वाटतं मी चुकलो तर काय होईल. लक्षात घ्या, लोक काय फासावरती टाकणार नाहीत. हसतील, हसू द्या, काय प्रॉब्लेम नाही. ज्यांच्यावरती लोक आतापर्यंत हसलेले त्यांनीच आज इतिहास घडवलेला आहे. हसलं तर हसू द्या, पण खरं कारण काय असतं लक्षात घ्या की लोक म्हणजे जे प्रेक्षक आहेत ते तुमच्या प्रत्येक शब्दाचं परीक्षण करत असतात, निरीक्षण करत असतात. कारण तुम्ही एक जबाबदार वक्ता म्हणून समोर स्टेजवरती आलेला असता. ते फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा करत असतात की काहीतरी मला नवीन शिकायला मिळेल, काहीतरी मला चांगलं शिकायला मिळेल. त्याच्यामध्ये चुका शोधायला आलेले नसतात, फक्त त्यांचं कॉन्सन्ट्रेशन तुमच्याकडे जास्त असतं म्हणून आपण थोडंसं घाबरलेलं असतं. घाबरायचं नाही, हिमतीने सुरुवात करायची बोलायला. दुसरी गोष्ट, सुरुवातीचे 30 सेकंद तयारी करा. स्वतःचं माइंड सेट करा. आपल्याला स्टेजवरती जायचंय, घाबरायचं नाही हे स्वतःला सांगा. संपूर्ण भाषण पाठ करायची गरज नाही. बरीच जण हे चूक करतात की भाषण पाठ करायला सुरुवात करतात. फक्त पहिल्या 30 सेकंदाची सुरुवात पाठ करा, बस होऊन जातं. एकदा ऑडियन्स तुमच्या बाजूने आली, स्टेजवरती तुम्ही उभे राहिला, पहिले 30 सेकंद तुमच्यामध्ये जो कॉन्फिडन्स आला तर तुम्ही 30 सेकंद काय, 30 मिनिटं काय, एक तास तुम्ही सहज बोलू शकता. एकदा सुरुवात चांगली झाली, आत्मविश्वास आला की स्टेज आपोआप गाजवायला आपण सुरुवात करतो आणि तुमचं कॉन्फिडन्स लेवल एकदम हाय लेवलला जातं. त्याच्यामुळे अजून मुद्दे सुचतात. तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले जे हातपाय थरथर कापतात ना, त्याचं झालेलं काय असतं, आपला बीपी वाढतो, ब्लड सर्क्युलेशन हाय होतं. त्याच्यामुळे श्वासावरती थोडंसं नियंत्रण करा. स्वतःला घाबरू द्यायचं नाहीये, स्वतःमध्ये हिंमत ठेवायची. श्वासावरती नियंत्रण केल्यामुळे होतं काय, बॉडीवरती आपल्या कंट्रोल राहतं. हातपाय थरथर कापणार नाही, जीभ वळवळ करणार नाही, इव्हन डोळ्यातून पाणी पण येणार नाही. त्यामुळे स्टेजवरती जाण्यापूर्वी मोठा श्वास घ्या. 3 ते 4 वेळा मोठा श्वास घ्या आणि मग स्टेजवरती तुम्ही उतरा. बघा, तुम्हाला कसलीच भीती वाटणार नाही. 4 सेकंद थांबायचं, 4 सेकंद श्वास घ्यायचा, 4 सेकंद थांबायचं, 4 सेकंद श्वास घ्यायचा. बघा, तुमची भीती अशी पळून जाईल की तुम्ही कधीही स्टेजवरती जायला घाबरणार नाही. हे फक्त 3 वेळा करा, जास्त पण वेळ करत बसायचं नाही, कारण स्टेज तुमचं वाट बघत असतं. तुमचं शरीर आणि मन दोन्ही ऑटोमॅटिकली शांत होतं आणि तुम्ही कॉन्फिडंटली बोलायला सुरुवात करत असता. हे उपाय करून बघायचे. त्यातली त्यात सगळ्यात महत्वाचा उपाय मी प्रत्येकांना सांगत असतो की आरशासमोर किंवा मोबाईलच्या कॅमेरासमोर बोलायला सुरुवात करा. आरसा आणि मोबाईल डायरेक्ट ऑडियन्स समजायचं. समोर आपली ऑडियन्स बसलेली आहे आणि मी बोलायला सुरुवात करते. रोज 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं बोलायला सुरुवात करा. त्याच्यामुळे काय होतं, कॉन्फिडन्स लेवल एकदम हाय लेवलला जाते आणि स्टेजवरती जाण्याची भीती आपोआप पळून जाते. लक्षात द्या, पहिल्या दिवशी थोडंसं विचित्र वाटेल, ऑकवर्ड वाटेल, कारण बऱ्याच जणांना कॅमेरासमोर बोलायची सवय नसते. आरशासमोर आपणच आपल्याला हसत असतो. पण हळूहळू एक दिवस प्रॅक्टिसने तुमच्यामध्ये सुधारणा होईल. ऑकवर्डनेस तुमचा निघून जाईल. 1 महिन्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढेल की तुम्ही कोणतंही स्टेज सहज गाजवू शकता आणि स्वतःमधला बदल स्वतःलाच तुम्हाला जाणवेल. त्यामुळे या सवयी आतापासून लावून घ्यायच्यात. आणि 5वं आणि सगळ्यात महत्वाचं गुपित सांगतो, जे सगळे ट्रेनर ह्याला ऍग्री करतील. तुम्हाला माहित आहे का नाही, जे स्टेजवरती बोलतात, इव्हन मी पण जेव्हा स्टेजवरती जातो किंवा मोठमोठे स्पीकर अजूनही स्टेजवर जाण्याच्या अगोदर घाबरतात. त्यांना ही भीती वाटत असते, पण ते हे सगळे उपाय करत असतात कारण स्टेजवर जाण्याच्या अगोदरची ट्रिक आम्हाला माहित असते. फरक समजला तुम्हाला? तुम्ही पण घाबरता आणि आम्ही पण स्टेजवरती जायला घाबरतो, पण आम्ही स्टेजवरती गेल्यानंतर डायरेक्ट बोलायला सुरुवात करतो. ऑडियन्सचा विचार करतो की ऑडियन्सला काय पाहिजे. धाडस करणं खूप गरजेचं आहे. भीती थोडीशी बाजूला ठेवणं खूप गरजेचं आहे. एकदा तुम्ही एक स्टेज गाजवा, नंतर स्टेजसाठी तुम्ही हावरे होऊन जाचाल, जसं आम्ही आता आहोत. आम्हाला स्टेज मिळायची देरी असते की आम्ही स्टेजवरती जाऊन पटापट बोलायला सुरुवात करत असतो. आणि मला तर आता लिटरली
कुठल्याही विषयाची गरज लागत नाही, ऑन स्पॉट विषय दिला तरी मी बोलायला सुरुवात करतो. म्हणून तुम्ही पण आजपासून एक चॅलेंज घ्या की कोणतंही स्टेज असेल तर मी गाजवणार. त्यासाठी मी रोज आजपासून 2 मिनिटं कॅमेरासमोर बोलणार, आरशासमोर बोलणार, माझे मुद्दे मी मित्रांसमोर मांडणार. बघा तुमच्या 15 ते 20 दिवसामध्ये तुमच्यामध्ये एवढा बदल जाणवेल की तुम्ही मुद्देसूद बोलायला सुरुवात करचाल, भाषेवरती तुमची कमांड येईल, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलून जातील, बॉडी लँग्वेज तुमची चेंज होऊन जाईल. असंच जर तुम्हाला अजून नॉलेज पाहिजे असेल, कम्युनिकेशन स्किल आणि पब्लिक स्पीकिंग तुम्हाला वाढवायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे नवीन नवीन व्हिडिओ मी अगोदर पण अपलोड केलेले, इथून पुढे पण मी अपलोड करतोय. सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करायचे, शेअर करायचे आणि स्टेजच्या बाबतीमध्ये तुम्हाला अजून काय भीती वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बी परफेक्ट, लेट्स बिगिन.